तर आता आरोप प्रत्यारोप जे आहेत ते या प्रकरणावरून सुरू झालेले आहेत त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहू। अजित पवारांच्या मुलाला जमीन का फुकट लागते, राज्याला लुटण्याचा प्रकार, शेतकऱ्यांना फुकट लागतं म्हणणाऱ्या अजित पवारांना अंबादास दानवेंचा सवाल। जमीन व्यवहार प्रकरणात सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण, तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली, सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, सुळेंची मागणी। मुद्रांक शुल्क का माफ केलं तपासावं लागेल, माझ्याकडे तक्रार आल्यानंतर कारवाई करणार, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पार्थ पवारांनी मला पाठवलेली कागदपत्र नियमबाह्य नव्हतं, संबंध नसल्यास पार्थ पवारांची बदनामी करणं अयोग्य, उदय सामंतांची माहिती। आपण मराठी अमराठी करत राहणार आणि यांची मुलं जमीन लाटून बंगले बांधणार, पुण्यातील कथित जमीन खरेदी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा निशाण। अजित पवारांना भस्म्या नावाचा आजार झालाय, पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हर्षवर्धन सकपाळ यांचा अजित पवारांवर निशाणा, पहिलेच एवढे खाल्लंय अजून किती खाणार, हर्षवर्धन सकपाळांचा खोचक सवाल। पुण्यातील जमीन व्यवहार राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही, नैतिकता असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, भोसरी जमीन प्रकरणी मी राजीनामा दिला होता, खडसेंकडून आठवण। हा व्यवहार रद्द झाला पाहिजे, याबाबत कलम 420 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ईडी सीबीआय आता झोपले आहेत का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सत्ता टिकवण्यासाठी दुर्लक्ष करणार की कारवाई करणार, वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल। पार्थ पवारांच्या कंपनीनं पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये घेतलेल्या जमिनीची तक्रार करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून लेखी तक्रार देणार, अंजली दमानिया आक्रमक।